So last video we have seen some advanced English concept, and now also we will see next advanced English concept. And welcome to you in our YouTube channel English Speaking Course Shiroda. And here is Namrata Kudav, and you can see here are very energetic girls. Here are our well learners, and they will translate into English. I will ask to them. So let's study. First, एखादा इव्हेंट्स येणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल दिवाळी येणार आहे. दिवाळी इज जस्ट अराउंड द कॉर्नर. गणेश चतुर्थी येणार आहे. गणेश चतुर्थी इज जस्ट अराउंड द कॉर्नर. जत्रा येणार आहे. फेअर इज जस्ट अराउंड द कॉर्नर. गुढीपाडवा येणार आहे. गुढीपाडवा इज जस्ट अराउंड द कॉर्नर. नागपंचमी येणार आहे. नागपंचमी इज जस्ट अराउंड द कॉर्नर. एखादा इव्हेंट येणार आहे त्यावेळी आपण काय बोलतो, जस्ट अराउंड द कॉर्नरचा वापर केला पाहिजे. ओके, नेक्स्ट, मला उशीर होत आहे. आय एम गेटिंग लेट. ओके, एखादी गोष्ट होत आहे त्यावेळी गेटिंगचा वापर केला जातो. जेवण तयार होत आहे. फूड इज गेटिंग रेडी. ती तयार होत आहे. शी इज गेटिंग रेडी. टीव्ही चालू होत आहे. टीव्ही इज गेटिंग ऑन. एखादी गोष्ट होत आहे त्यावेळी गेटिंगचा वापर केला जातो. नेक्स्ट, मी तिला कसं विचारू. हाऊ शॅल आय आस्क हर. एखादी गोष्ट कशी करू, कशी खाऊ, त्यावेळी शालचा वापर केला जातो. मी कसे करू. हाऊ शॅल आय डू. मी कशी जाऊ. हाऊ शॅल आय गो. मी कशी खेळू. हाऊ शॅल आय प्ले. मी काय शोधू. व्हॉट शॅल आय सर्च. एखादी गोष्ट कशी करू, काय खाऊ, कुठे जाऊ, त्यावेळी शालचा वापर केला जातो. नेक्स्ट, एखाद्या गोष्टीची आवड असणे, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचं शौकीन असतो. लाईक मला चहाची आवड आहे. आय एम फॉन्ड ऑफ टी. मला चॉकलेटची आवड आहे. आय एम फॉन्ड ऑफ चॉकलेट. मला गाण्याची आवड आहे. आय एम फॉन्ड ऑफ सिंगिंग. मला पुस्तके वाचण्याची आवड आहे. आय एम फॉन्ड ऑफ रीडिंग बुक. एखाद्या गोष्टीची आवड असणे त्यावेळी फॉन्ट ऑफचा वापर केला जातो. ओके, नेक्स्ट, मी परफ्यूम लावते. ओके, वेट, मी परफ्यूम लावते. आय विअर परफ्यूम. येस, मी परफ्यूम लावणार. आय विल वेअर अ परफ्यूम. मी परफ्यूम लावत आहे. आय एम विअरिंग अ परफ्यूम. या, मी परफ्यूम लावत नाही. आय डोंट वेअर परफ्यूम. या, मी परफ्यूम लावलं नाही. आय डिडंट वेअर परफ्यूम. नेक्स्ट, एखादी परफ्यूम लावणे त्यावेळी यूज चा वापर न करता विअरचा वापर केला पाहिजे. ओके, लाईक मी परफ्यूम लावते. आय विअर अ परफ्यूम. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट, मैं पढ़ पढ़ कर थक गया. आय एम टायर्ड ऑफ रीडिंग. मी लिहून लिहून थकले. आय एम टायर्ड ऑफ रायटिंग. मी खेळून खेळून थकले. आय एम टायर्ड ऑफ प्लेइंग. टायर्ड, अगेन टेल. आय एम टायर्ड ऑफ प्लेइंग. मी गाऊन गाऊन थकले. आय एम टायर्ड ऑफ सिंगिंग. एखादी गोष्ट कंटिन्युअस करून थकले त्यावेळी एम इज आर आणि टायर्डचा वापर केला जातो. ओके, एम इज आर प्लस टायर्डचा केला जातो. टायर्ड ऑफचा वापर केला जातो. नेक्स्ट, गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, आणि डोंट गिव्ह अप म्हणजे सोडून देऊ नको. ओके, नेक्स्ट, तुझ्या वाईट सवयी सोडून दे. गिव्ह अप युअर बॅड हॅबिट्स. तुझा राग सोडून दे. गिव्ह अप युअर अँगर. तू तुझा जॉब सोडून दे. यू गिव्ह अप युअर जॉब. एखादी गोष्ट करणं सोडून दे त्यावेळी गिव्ह अपचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर डोंट गिव्ह अप, निगेटिव्ह, म्हणजे एखादी क्रिया करणं सोडून देऊ नको. ओके, तुझा विश्वास सोडून देऊ नको. डोंट गिव्ह अप युअर बिलीव्ह. तू तुझा छंद सोडून देऊ नको. यू डोंट गिव्ह अप युअर हॉबी. तू तुझं खेळणं सोडू नको. यू डोंट गिव्ह अप युअर प्लेइंग. तू तुझा जॉब सोडू नको. यू डोंट गिव्ह अप युअर जॉब. नेक्स्ट, का
काय गरज होती. ओके, काय गरज होती म्हणजे व्हॉट वॉज द नीड. काय गरज होती खोटे बोलण्याची. What was the need to speak lie? काय गरज होती खरेदी करण्याची. व्हॉट वॉज द नीड टू परचेस धिस. काय गरज होती रडायची. व्हॉट वॉज द नीड टू क्राय. काय गरज होती मोबाईल खरेदी करायची. What was the need to purchase mobile? काय गरज होती खेळण्याची. व्हॉट वॉज द नीड टू प्ले. Next. Okay. So thanks for watching our video, and you also study of this advanced English concept, and next advanced English concept we will see in next video. And thanks for watching this video, and if you like this video then do like, share and subscribe. We will meet with new video. Now thank you.